मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या समवेत महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग क्षमता वाढ अंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले। या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। मुंबई पुणे आणि पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा असून या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। आता याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटले पाहिजे, कारण हा एक आयकॉनिक प्रकल्प तयार झाला आहे। तसेच या प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर 6 किलोमीटरने व प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले। मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत लोणावळा परिसरात उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्याची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद झाली आहे। खोपोली एक्झिटपासून सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत हा बोगदा साकारण्यात आला असून यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे। यात अद्ययावत अग्निशमन व्यवस्था, वॉटर मिस्ट सिस्टीम, 50 मीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी, 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर, CCTV नियंत्रण कक्ष आणि लेनची शिस्त पाळली जावी यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहे। तसेच या लिंकमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांकडून मोठा दंड आकारला जाणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहन चालकांना नियम पाळण्याचे आवाहनही केले। MSRDAच्या टीमने व PWDच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये उत्तम काम केले असून ज्या कामगारांच्या श्रमामुळे ही मिसिंग लिंक आज आपल्याला उद्घाटित करता आली, अशा सर्व कामगारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले। यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंगाप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते।